एफडी इज दी सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट, हे वाक्य आपण आयुष्यभर ऐकत आलेलो आहे. सो एफडी निश्चितच सेफ आहे, पण एफडीनी वेल्थ क्रिएशन होऊ शकत नाही. आज एफडीचं व्याज 6-7% रेंजमध्ये आहे आणि इन्फ्लेशन पण 6-7% रेंजमध्ये. त्यामुळे रिअल रेट ऑफ रिटर्न्स आर नॉट देअर, किंवा हार्डली 1-2% रिअल रेट ऑफ रिटर्न्स आहेत. त्यांनी तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकत नाही. शॉर्ट टर्मच्या गरजा असतील, इमर्जन्सी फंड असेल तर निश्चित एफडी करा किंवा डेट फंडचा वापर करा. पण वेल्थ क्रिएशन जर करायचं असेल तर तुम्हाला फास्ट ट्रॅकचा यूज करावा लागेल, म्हणजे इक्विटीचा यूज करायला लागेल. मागच्या अनेक वर्षापासून आपण डेटा बघितला तर इक्विटीनी डबल डिजिट रिटर्न्स दिलेत ओव्हर दी लॉंग टर्म. त्यामुळे तुम्हाला जर मुंबईहून पुण्याला जायचं असेल आणि तुम्ही सायकलवर गेले तर तुम्ही पुण्याला निश्चित पोचाल, पण उशिरा पोचाल. लवकर पोचायचं असेल किंवा वेळेत पोचायचं असेल तर इक्विटीच्या गाडीत बसणं आवश्यक आहे. आणि त्याची रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, हे सगळं कसं मॅनेज करायचं हे समजून घ्यायचं असेल, ही फायनान्शियल लिटरसी हवी असेल तर माझी फिंदास अकॅडमी आहे, तिथं जॉईन करा. सो तुम्ही स्लो स्पीडनी जाणार आहात की इक्विटीच्या गाडीत बसून योग्य वेळी तुमच्या गोलला पोहोचणार आहात, हा निर्णय तुमचा आहे. कॉमेंटमध्ये टाका एफडी और इक्विटी, कारण आता वेळ आलेली आहे माइंडसेट बदलण्याची आणि मिथ काढून टाकायची. मनी मिथच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे.